जमीरच्या माध्यमातून. यावेळेस वन बाउन्स सीमारेषेवर चौकार. यावेळेस पंच पनिशमेंट करतात. दोन्ही हात हवेत फैलाव समजा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव येते. धावसंख्या झाली आता मात्र 5. यावेळेस पुन्हा एकदा शैबाजच्या बॅटमधून तडाखा. चेंडू जाते सीमारेषेवर चौकार. धावसंख्या झाली आता मात्र 9. कालच्या सत्रामध्ये तर थोडंसं निराश केलं होतं शैबाज याने. आजच्या सत्रामध्ये मात्र 2 मोठे फटके आलेत. यावेळेस हलक्यातून खेळून काढलेला फटका 1 धावेंसाठी. धावसंख्या झाली आता मात्र 10. पहिलं षटक चालू असताना जमीर याचं. यावेळेस मोहसिन तांडेल स्वतः टीमचे ओनर मायरा शार संघाकडून. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नव्हता. मात्र यशरक्षक मधुशेठ अकवारी यांना चकवा देऊन चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावेंसाठी. धावसंख्या झाली 12. यावेळेस अप्रतिम फटका मोहसिन तांडेलच्या बॅटमधून डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत. धावसंख्या झाली आता मात्र 14. 1 षटकाचा खेळ संपला. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल जर कालच्या सत्राचा विचार केला तर. जमीर खान सुंदर गोलंदाजी केली होती. मात्र यावेळेस थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. तब्बल 1 षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत. यावेळेस वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन नियाज फणकर. अप्रतिम फटका शैबाज बांगीच्या बॅटमधून आला तडाखा. 4 धावेंसाठी. सत्रामध्ये थोडंसं निराश केलं होतं शैबाज आणि आजच्या सत्रामध्ये मात्र चौकार येतात त्याच्या बॅटमधून. यावेळेस गच्चा क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. कमालीची फलंदाजी यावेळेस मैदानामध्ये शैबाजच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. नियाज फणकरच्या विरोधात केला हल्ला आणि बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या झाली आता मात्र 22. यावेळेस फरमान कोणतीही चूक करणार नाही. कमबॅक करणारा चेंडू याच्या माध्यमातून. यावेळेस केला फटका फसला होता. मात्र सलमान सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र जेल डीपला असता तर काहीतरी मैदानामध्ये वेगळं घडलं असतं. मात्र जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही मित्रांनो. त्यामुळे डॉट चेंडूची संख्या झाली आहे. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या झाली आहे 22. बिनगडी बाद 22. यावेळेस फक्त दिशा दिली आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या झाली 24. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यावेळेस पंचांनी पनिशमेंट केले. पंच सांगतात चेंडू नो आहे. नो प्लस 2 एकूण 3 धावा आल्या द्या. धावसंख्या झाली आता मात्र 27. 27 बिनगडी बाद 27. दुसरं षटक चालू असताना थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत. येस फ्रीड असेल पण मला सांगतायत. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावेंसाठी. धावसंख्या झाली आता मात्र 29. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या आहेत. धावसंख्या झाली 29. यावेळेस वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन मधुभाई अकवारे
कालच्या सत्रामध्ये एक चेंडू आणि 2 धावींची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी केली होती. कमबॅक कसं करायचं आहे माहिती आहे मधुभाई अकवार यांना. जर बघितलं तर आपण अप्रतिम गोलंदाजी त्यांनी देखील केले संपूर्ण लीगमध्ये. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धावा येतात 9+1 एकूण 3 धावा आल्या त्या. धावसंख्या झाली आता मात्र 32. धावसंख्या झाली 32 महाराष्ट्र संघाची. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण फरमानच्या माध्यमातून इथे रनआउटचा प्रयत्न. यस, पंचांचा बोर्ड अवकाशाकडे म्हणजे नक्कीच फलंदाज होतो बाद मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पॅव्हलियन मोहसिन तांडेल. यावेळेस फलंदाज होते बाद मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात शैबाज बांगी. बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या झाली 38. तिसरं षटक चालू असताना यावेळेस पंच पनिशमेंट करतात. पंच दोन्ही हात हवेत फैलावून चेंडू वाईट आहे. 39. यावेळेस फटका फसला. फलंदाज होते बाद मैदानाच्या बाहेर समर रिझवी.
चला नेक्स्ट मॅच इथे असेल अतिक चॅम्पियन्स विरुद्ध 7 स्टार आणि विकेटसाठी यायच्या दोन्ही संघांना विनंती आहे. एवढेच वन भाऊ चेंडू जातोय नक्कीच इकडे पंचांकडे अपील मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. एक धाव रोखू शकत संघाची धावसंख्या 1 ने धावसंख्या झाली आता मात्र 5. यावेळेस तिथे चमचम त्या ट्रॉफी आमच्या मोहल्ला प्रीमियर लीगच्या आलेल्या आहेत. यावेळेस फटका चांगला तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण 90च्या माध्यमातून 90चा विचार केला तर अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याने देखील केले या संपूर्ण सत्रामध्ये. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस 5व्या पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज बघा स्वतः मैदानाच्या बाहेर गेला. फरमान खरं तर कौतुक करावं लागेल त्याला म्हणतात खेळाडू. व्यासपीठावर आपलं स्वागत असेल संतोष बोरकर. धावसंख्या झाली आहे 5. एक षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 5. अप्रतिम गोलंदाजी समरच्या माध्यमातून खरं तर 42 धावांचं आव्हान पार करायचं ना खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. मात्र समर रिझवी देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. आपण त्याला बघितलं तर रामाडी प्रीमियर लीग असो चिंचपाडा प्रीमियर लीग असो सगळीकडे त्याचं योगदान आपण बघतोय. आणि आता मात्र मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये देखील सुंदर गोलंदाजी समरच्या माध्यमातून. आता मात्र सैबाज बांगी यावेळेस पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड त्रिफळा चित्त मैदानाच्या बाहेर. जमीर खान बॅक टू द पॅव्हलियन. यावेळेस पंच पनिशमेंट करतात. पंच संदाज चेंडू नो आहे. अतिरिक्त धाव आले आहे. यावेळेस फ्रीड असेल. एक धाव मात्र रोखू शकत आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 7. शहबाज बांगीचा विचार केला तर एक नावाजलेला खेळाडू आहे. पेण तालुक्यातील अंडरम क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू. पेण मधील तसेच मुंबईमधील नामांकित स्पर्धा जसे की वायकट्टा या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे शहबाज बांगी. खरं तर आपल्या मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये योगदान लाभले. खरं तर पेणचा स्टार म्हणावं लागेल. पेणचं नाव आपल्या मुंबईपर्यंत पोहोचवणारे खेळाडू अंडरम क्रिकेट मधील शहबाज बांगी. यावेळेस पंच पनिशमेंट करतात. पंच सांगतात चेंडू आहे. धावसंख्या झाली आहे 9. एक मिनिट पंच आधीचा बॉल नव्हता. येस नव्हता. धावसंख्या झाली 10. खरं तर 42 धावांचं आव्हान पार करताना कोणताही मोठा फटका दिसत नाही आहे अनिस रोळी संघाकडून. याच्या पुढील होणारा सामना अतिक चॅम्पियन्स विरुद्ध 7 स्टार आणि विकेटसाठी यायचा आपण शेवटचा कॉल आहे आपल्याला. अतिक चॅम्पियन्स विरुद्ध 7 स्टार लास्ट कॉल ऑफ
विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण हा सामना झाल्यानंतर लगेच आपला सामना त्यामुळे थोडंसं लवकर यायचं आहे. यावेळेस डॉट चेंडू सांगण्यात आली मतीन मुल्ला यांच्या माध्यमातून. याच्या पुढील होणारा सामना 7 स्टार्स विरुद्ध अतिक चॅम्पियन्स नाणेफेकीचा गोल जिंकला 7 स्टार